हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. इफ यू आर न्यू टू दिस चॅनल प्लीज डू सबस्क्राईब. आज आपण जातोय गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघायसाठी, कारण आता फक्त 2च दिवस राहिलेत बाप्पा यायला. यू एक्साइटेड? व्हेरी मच. येस. तुला जायचंय घ्यायला? तू सिलेक्शन करणार आहेस? यस. ओके. नेहमीप्रमाणे वाट बघून नंतर आम्हाला ट्रेन भेटली आणि आम्ही चाललेलो उल्हासनगरला, जिथे आम्हाला मखर बघायचे होते. ते खरं तर आमचे रिलेटिव्हच आहेत. सो तिकडे जात आहोत आपण. अच्छा, कोणता आला चांगला आहे? कोणता आला चांगला आहे? मखर बघून बघून दमल्यावरती हे दोघं जण जरा आराम करत होते. सोबतच मी थोडेफार मखर बघत होते आणि फायनली सिलेक्ट करून आम्ही कॅबने घरी घेऊन आलो. सेटअप केल्यानंतर लाईट्सचं सेटिंग्स चेक करत होतो की कोणतं छान वाटेल, आणि हे त्याचे रिझल्ट्स आहेत. ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघतोय तो दिवस उजाडला. मोरया. बाप्पांचं घरात स्वागत करण्यासाठी सासूबाईंनी छान असे पाय धुतले, नजर काढली, आरती केली, टीका लावला आणि खूप आनंदाने आम्ही सर्वांनी बाप्पाचं घरामध्ये आगमन केलं आहे. खरंच तर सगळेच जण खूप एक्सायटेड आहेत, पण या ज्या 3 आमच्या छोट्या मुली आहेत यांना तर वेगळाच आनंद आहे बाप्पा घरी येण्याचा. ह्या तिघी पण तिथे बाप्पाच्या दुकानामध्ये जिथे बाप्पा घेऊन यायचा होता तिथे गेल्या. मखरमध्ये ठेवताना पण यांना हेल्प करायची होती आणि रोज अगरबत्ती लावणं, आरती करणं आणि बाप्पाला अजून काय हवं आहे ह्याची देखरेख करणं, ह्या सर्वांवरती त्यांचं काटेकोरपणे लक्ष होतं. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. आमच्या घरी बोड्डेमा खेळायची प्रथा आहे. बोड्डेमा म्हणजे आम्ही जे सजवतो, ज्याच्यामध्ये रोपं लावतो, तीच आमची गौरी. त्याला मध्ये ठेवून आम्ही त्याच्या सभोवताली गरबा खेळतो आणि त्यालाच बोड्डेमा पण म्हणतात. आणि माझ्या मुलीला आरती करायला फार आवडते. हा डे 2 आहे जिथे आम्ही पुन्हा आरती केल्यानंतर बोड्डेमा खेळत होतो. आम्ही गणपतीसाठी आलेलो माझ्या सासऱ्यांच्या घरी, आणि तिकडून सिद्धिविनायकच्या मेट्रो स्टेशनला आलो आणि तिकडून आता ॲक्वा लाईन पकडणार आहोत आम्ही. ॲक्वा लाईन पहिल्यांदा ॲक्वा लाईनने ट्रॅव्हल करतो आहे, तर आम्हाला आधी कळतच नव्हतं की कसं यायचं आहे. आम्ही तिथे जे कस्टमर केअर असतात त्यांना विचारत आम्ही पोहोचलो आहे कसं तरी. आणि आता मी तुम्हाला दाखवतो ही ट्रेन कशी येते अंडरग्राऊंड. हे असं दरवाजे उघडतात आणि तिच्या पाठीमागे ट्रेन येते आणि हे अंडरग्राऊंड यायचं आणि आम्ही वरती शोधत होतो की कसं जायचं. इथून उघडेल ना? नाही सगळे तिकडे का उभे आहेत माझे? हां, उघडत आहे ना? हे नाही आहे ना असं फर्स्ट क्लास सेकंड क्लास नाही ना प्रकार इकडे. जाऊया ना. बिलकुल भी रेंज नहीं है. अरे दादर भी आ गया. दादर आले सुपरफास्टमध्ये आणि इकडे मुंबईला अजिबात नाही. आणि जर धोधो पाऊस पडला तर ट्रेनमध्ये पण पाणी. असा एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही गणपतीच्या दिवसात फिरतो इकडे. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव तेजा सेवती साधू संत, मनु विठ्ठल माझा विठ्ठल माझा, आरती ज्ञान. इनको बस एक ही काम है, मोबाइल देखने का और खाने का. सॉरी, 2 काम हो गया. विसर्जनाचं दाखवायचं नैवेद्य आणि रात्रीचं जेवण हे पूर्ण रेडी झालं आहे. त्यात फक्त भजी राहिले ज्या माझ्या सासूबाई प्रिपेअर करत आहेत. या माझ्या काकी सासू आहेत ज्या फुलोरा राईस बनवत आहेत. तेलुगू पद्धतीमध्ये फुलोरा राईस हा नैवेद्याला दाखवला जातो गौरीसाठी.
जे मी तुम्हाला आधी बोलली होती बोड्डेमा, ते ह्याला बोलतात. याच्या आतमध्ये राईची रोपं आहेत आणि त्याला फुलांनी असं छान सजवलं जातं. तिलाच गौराई म्हणून कन्सिडर केलं जातं आणि गणपती बाप्पासोबत त्यांचं विसर्जन होतं. सगळं जेवण बनवून झालं आहे. साडी हे झालं डोंट लाफ. जरासं तिकडे 2 मिनिटं. जेवण बनवून झालंय आणि आता आपण तयारी करणार आहोत. मग बोडेमा खेळणार आहोत, आरती घेणार आहोत आणि नंतर विसर्जनाची तयारी करूया. आम्ही सर्वजण मस्तपैकी रेडी झालो आहोत आणि आता बाप्पाच्या विसर्जनाची थोडंसं दुःख आहेच आम्हाला, पण आम्ही तयारी करून जेवण वगैरे सर्व ठेवून नैवेद्य वगैरे दाखवून सगळे एक्सायटेड आहोत आता. आणि आता बाप्पा निघण्याच्या तयारीत आहोत आम्ही. पूजा करायचं आहे. आणि गणपती बाप्पा कुठे जाणार? आता घरी जाईल गणपती बाप्पा. येस. कुठे जाणार? घरी जाईल. चल. आरती ओ आळू आरती ओ वाहू तुझं कर्पूर गौरा. जय देव जय देव. नैवेद्य सागर मंथन पै केले, त्या मांगी अवचित हळहळ सापडले. तेच पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी. मोर्या गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या. गणपती चालले गावाला आम्हाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती. मोर्या. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोर्या. आम्हाला गणपती बाप्पा मोर्या. बोल. पानाला. पाण्यामध्ये कुणाकडे? कुणाकडे? मम्मी गणपती बाप्पा. पप्पाकडे. मोरया. बाप्पांच्या विसर्जनासाठी चाललोय आम्ही. आता वाजले 6:30. मोर्या 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 मोर्या. अगले बरसाना है नहीं होगा. विसर्जन घाटावरती पुन्हा एकदा आरती करण्याची प्रथा आहे. जी शेवटची आरती असते ती इथे चालू आहे आणि अर्थातच सगळेजण थोडेफार दुःखी आहेत, कारण बाप्पा एवढे दिवस आपल्यासोबत असतात आणि आता निरोप घेत आहेत, त्यामुळे त्याचं दुःख आहे. शेवटचा आम्ही बोड्डेमा पण खेळतो, सो इथे त्याची तयारी चालू आहे.
गणपती बाप्पा मोरया जय गणपती चालले गावाला गणपणाला. आम्हाला गणपती बाप्पा मोरया. आणि अशा प्रकारे आतमध्ये फक्त 2-3 जणांनाच सोडत होते, त्यामुळे मी पूर्णपणे बाप्पांच्या विसर्जनाचा व्हिडिओ नाही काढू शकले. पण अशा प्रकारे आमच्या बाप्पांचं छान असं विसर्जन झालं आहे. खूप शांततेमध्ये सर्व विधी कार्यक्रम पार पडले आणि आम्ही सर्वजण बाप्पांचं विसर्जन करून इथपर्यंत पाहिलं असेल तर नक्की लाईक करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.